काहीच सूज नाही येते. ठीक आहे. हे नॅचरल असतं. प्रत्येक वेळेला कुठल्याही गुडघ्याचं ऑपरेशन होतं, जेव्हा दोन्ही गुडघ्याचं होतं तेव्हा नेहमी एक गुडघा दुसऱ्या गुडघ्यापेक्षा सर्जरी नंतरचं म्हणतोय ते नेहमी एका गुडघ्याचं जास्ती असतं. युजली जो गुडघा जास्ती झिजलेला असतो त्या गुडघ्याला ते ऑपरेशन नंतर ते पेन जास्ती जाणवतं. त्या गुडघ्याला पूर्णच डॅमेज होतं. सरांनाही दाखवलं त्या दिवशी. सर्जरी नंतर त्याच्यावर जेवढं फोकस कराल तेवढं आपलं, पण ते काहीच नव्हतं त्याच्यात. ते MRI मध्ये दाखवलं होतं, पण आम्ही प्रत्यक्षात जेव्हा रिकव्हरीला बघितलं आता म्हणजे साधारणतः किती दिवस लागतील? 3 आठवडे? आता रिकव्हरी म्हणजे 10-12 दिवस जोपर्यंत टाके काढत नाही ह्याच्या पुढे तोपर्यंत घरातल्या घरात तुम्ही वाटेल तेवढं चाला. म्हणजे ऑपरेशन झालं त्या पुढचे 15 दिवसांनी टाके काढणार, त्यानंतर तुम्ही कम्फर्टेबली घराच्या बाहेर चालू शकाल. एक्सरसाइज आणि बाकीचे घरचे एक्सरसाइज एवढे चालू करायचे. गोट्याला सूज येणार, तुम्ही आता जसं जसं चालणं वाढवाल तशी तुमची अँकलची स्वेलिंग वाढणार. हे लक्षात ठेवा, नाही तर घरी गेल्यावर टेन्शन येईल की अरे माझा पायाला सूज का आली, आणि थोडंसं खेचल्यासारखं वाटेल. स्टेपलच्या वर ड्रेसिंग आहे, त्यामुळे तुम्ही ज्या गुडघे वाकवता ते असं एकदम खेचल्यासारखं काहीतरी अडकल्यासारखं वाटू शकतं. ते टाके काढल्यावर जात. आणि जे गुडघा सुजलेला आहे थोडा आतून टस्ट असतो, ते हळूहळू जसं सूज कमी होते तसं ते कमी होतं.